जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता. माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. आज 9 जून श्री महाराजांचं प्रवचन, वासना नाश हाच मोक्ष. वासना नाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. भक्ती म्हणजे काय? आता पुष्कळदा आपण म्हणतो आपण भक्ती करतो, परमार्थात आम्ही जातो सत्संगाला, पण ते काय आहे खरोखर हे आपल्याला कळत नाही. का बरं? भक्तीची एक व्याख्यामध्ये काय सांगतात? भक्ती म्हणजे भंजनम इति भक्ती. भंजनम, भंजनम म्हणजे तोडून टाकणे. काय तोडून टाकायचं आपल्याला? हा भ्रम. का? की मी हे सर्व प्रपंच चालवतो आहे, हा देह माझा आहे आणि हा देह शाश्वत आहे, असा जो भ्रम झालेला आहे, देह मन बुद्धी सर्व मीच चालवतो, ही जी भ्रांती व्यापून राहिली आपल्याला, त्याला तोडून टाकणे, ह्यालाच आपण काय म्हणतो? भक्ती. म्हणजे सर्वस्वी राम करता आहे हे मानून घेणे, स्वीकार करणे. आपल्याला हे सगळं कळलंच नाही आजपर्यंत. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. काही लोक काय करतात की प्रपंचाला कंटाळून चला आम्ही आता बुवा बनून जातो. पण बुवा बनणे काय साधी सोपी गोष्टी आहे का? घरातल्या 4 माणसांना आपण सांभाळू शकत नाही, त्यांचं मन सांभाळू शकत नाही, त्यांच्या मनाला हे समाधान होण्यासारखे काही गोष्टी आपण करत नाही, तर बुवा होणे किती कठीण आहे विचार करा. बुवा होऊन किती लोकांना सांभाळावा लागतो. मठ बांधलं की किती लोकांना सांभाळावा लागतो. म्हणून प्रपंचाला जो कंटाळणार त्याला भक्ती कधीच जमणार नाही आहे, देवाची भक्ती. कारण प्रपंच हे परमात्म्यानेच दिलेलं आहे. म्हणजे देवाची मी भक्ती करणार, भजन म्हणणार आणि आल्या आल्या घरी लोकांना शिव्याशाप देणार, हे चालणार नाही. भक्ती म्हणजे काय? सर्वस्वी त्याला समर्पण भावने राहणे. सर्व करता रामच आहे, म्हणून आपल्याला कोण काय बोललं, काय काही वाईट झालं, काय सर्व काही गोष्टीमध्ये परमात्माचाच अधिष्ठान आहे हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. कंटाळा कशाला आला पाहिजे? प्रपंचाला नाही, त्या विषयांना आला पाहिजे. तेच तेच विषय बोलतोय, तेच तेच विषयाचं सेवन करतोय, लोकांची निंदा नालस्ती करतोय, शिव्या घालतोय, ह्याची आपल्याला कंटाळा आला पाहिजे. मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव. कसला अनुभव? निरतिशय म्हणजे ते सारखं येण्या जाणारं सुखाचं नाही. गाडी घेतली, थोड्या वेळापुरती सुख वाटलं, 4 दिवस गाडीमध्ये रममाण झालो, अरे वा छान मोठी गाडी घेतली आमच्या मुलांनी. 4 दिवस गेलो, नंतर हातपाय दुखायला लागले, अरे नको रे बाबा गाडीत नको, ट्रॅफिक किती असते, किती जाम, थकलो. म्हणजे ते गाडीत बसलं, AC गाडीत बसून सुद्धा आपल्याला सुख वाटत नाही आहे. याचा अर्थ काय आहे? ते अशाश्वत सुख आहे. जोपर्यंत कार होता नाही माझ्यासोबत तोपर्यंत वाटत होतं हवंय 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 म्हणून, आणि घेतल्यावर त्याची मजा लुटली, आता संपला तो आनंद. म्हणजे तो कसला आनंद आहे? क्षणिक आहे. पण मोक्ष म्हणजे काय? निरतिशय जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती, अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. जिवंत असताना मोक्ष, मेल्यानंतर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे बहुतांची साक्ष. मुखी नाम जो सदोदित आपलं काळ वेळ सर्व काही वेळ रामनामात दंग आहे, गुंग आहे, त्याच्या हातात मोक्ष दिलेला आहे परमात्मानी. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. आपण तसं करत नाही. सगळं काही करतो, पेढे ठेवतो, नारळ देतो, 11 नारळाचा हार घालतो, मोठा हार घालतो, जितकं जास्त पैसा तितका जास्त मोठा हार.
पण भगवंताला ते सगळं काही नको आहे. भगवंत म्हणतो माझेच पंचमहाभूताने मीच निर्माण केलेलं आहे. ते झाडं फुलं पानं सगळं माझीच आहे. तुम्ही मला माझंच काय देत आहात? मला तुमचं मन हवं आहे. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. मी काळजी करते, अमुक वस्तू नाही आहे, हे कसं होणार उद्या? म्हणजे काय, मला देवावर विश्वास नाही आहे. ज्या देवाने आपल्याला पृथ्वीवर पाठवलेला आहे, ज्या चिमण्याला तो 4 दाणे खाऊ घालतो, तर मला मोकलील का? विचार करायला हवंय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावे? वासना न ठेवता म्हणजे कुठेही न गुंतता मनाला, वासना म्हणजे इच्छा. इच्छा नसेल तर आपण का आपल्या हातून कर्म होणारच नाहीये. प्रत्येक वेळेला इच्छा जागृत झाली की मी धावपळ सुटतो, आपले हे काम करायचे ते काम करायचे. माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. जोपर्यंत अमुक वस्तू हवंय, अमुक वस्तू घ्यायची आहे, इच्छा आहे, कोणती का असो ना, मोठी वस्तू की छोटीचे छोटी वस्तू, तोपर्यंत समाधान नाही मिळणार आहे. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही. हव्यास हे सर्व रोगांचे मूळ आहे. हव्यास, हे पाहिजे ते पाहिजे. मरण्याच्या अगोदर सुद्धा काहीतरी आईस्क्रीम खाऊन मरायला हवंय का, असं एखादे विचार येऊन जाईल आपल्या मनात. आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. मग आपला प्रश्न येणार, नाही का हो आमच्या मनात, आमच्या मुलाने फॉरेनला जायला पाहिजे, मुलीला चांगला स्थळ मिळालं पाहिजे, मुलीला स्थळ मिळालं पाहिजे, मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, हे सर्व त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाच्या अनुसारच होणार आहे. मी इथे चिंता करत बसलो, काळजी करत बसलो, तर त्याला मोठा मंत्री होता येणार आहे का? IAS ऑफिसर होणार आहे का? नाही. मग मी चिंता कशाला करतोय? ज्यांनी त्याला इथे आणलंय त्याला त्याची काळजी आहे आणि तो व्यवस्थित त्याला पार पाडणार आहे. पण आपली काय आहे की दुसऱ्यांना बघून जगण्याची हव्यास आहे आपल्याला, कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझन. त्यांचा मुलगा फॉरेनला गेला म्हणजे आपला मुलगा गेलाच पाहिजे. असं कसं? 50,000च्या नोकरीत काय भागणार आहे हो? म्हणून अजून अभ्यास कर, अजून एक डिग्री मिळव, जा तू पण फॉरेनला, बंगला कर, गाडी कर. त्याने ते व्याप सुटणार आहे का? जितकं जास्त हव्यास आहे, हवेपणा आहे, तितकं जास्त पसारा होऊन जाईल आपला. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. उठली माझ्या मनात आशा, हो इथे जायचंय मला, हे खायचंय, हे 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 मला हवंच हवंय, ही डिग्री, याने मोठा घर घ्यायचंय, अशी आशा उठली, ते भगवंताकडे लगेच वळवून नामस्मरणासाठी बसून, महाराज आज माझ्या मनात अशी इच्छा झाली, म्हणजे माझं मन तुम्हाला सोडून दूर भरकटायला गेलं, मला क्षमा करा, पुन्हा माझं मन नामस्मरणात रंगू द्या, अशी त्यांना प्रार्थना करावी. प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. तो नाटकात काम करतोय, नाटकामध्ये आपण वावा म्हणतो, पण प्रत्यक्ष जगात त्याला काही किंमत नाहीये. उलट भिकाऱ्याने काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय, कुणी गरीब असला काय, याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. खरं महत्त्व कशाला आहे? भगवंताचा अनुसंधान, भगवंताकडे आपलं लक्ष किती आहे, किती वेळ आहे. कुठेही कोणत्या स्थानात गेलो तर भगवंताचं विस्मरण होतोय का स्मरण राहतोय, याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. कुणाचं घर बघायला गेलं गृहप्रवेशासाठी, महाराजांची इच्छा घेऊन गेलेत आपल्याला, छान घर बांधलंय हो, महाराज तुमच्यावर सदा कृपा करावी, त्यांचं घर चांगलं आहे म्हणून यावं, ते घर चांगलं आहे म्हणून यावं, जेवण करून यावं, तेवढंच, त्याच्या पलीकडे जाऊ नये. किती छान घर बांधलंय ना, आपण सुद्धा बांधायचंय का? पण आज आपली परिस्थिती नाहीये. मग ही वासना राहिली, मग ही वासना परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन यावे लागेल. आपण जन्म एखाद्या चांगल्या कामासाठी घेऊन यावं.
भगवंताची सेवा करण्यासाठी घेऊन यावं. नाही अशा क्षुद्र वासना घेऊन आपण गेलो, पर क्षुद्र वासनेसाठी कशाला हो गर्भवास. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे, तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असे कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते. त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पहावे. परमार्थ समजून तो त्याचे आचरण करील, त्याला लवकर तो साधेल. परमार्थ कशाचा आहे? आचरणाचा काम आहे. परमार्थ समजून घेण्याचा आहे. समजून घेऊन अंडरस्टँडिंग परमार्थ काय आहे समजणे आवश्यक आहे. तिथे लंपटपणा चालत नाही, फसवणूक चालत नाही देवाला. बाह्य रूपाने आपण कुणालाही फसवू शकतो की मी भक्ती करतोय, पण आतमधल्याला साक्षी भावाला माहीत आहे मी काय करत आहे. म्हणून समजून जो आचरणात कृतीत आणेल त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणारच नाही. सोडून जाण्याचे काही कारण नाही आपल्याला. हा प्रपंच एवढं सुंदर दिलंय महाराजांनी, रामानी, की या प्रपंचात सगळे लोक चांगले आहेत. दृष्टिकोन कुणाचा वाईट आहे, दोष कुणाचा आहे तर माझ्यात आहे. मला ते सुधारणं आहे, म्हणून मला नामस्मरणाची गरज आहे. आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचा मरण आहे. हवे आणि नको याचा आग्रह नसावा. अमुक एक वस्तू मला हवंय याचा आग्रह नको, आणि अमुक एक वस्तू मला नको आहे ह्याचा सुद्धा आग्रह नको. श्री महाराज म्हणतात, आज श्रीखंडपुरी दिली, आनंदाने खावं रामा. श्रीखंडपुरी दिली आहे, उद्या चटणी भाकरी दिली आपल्याला, ते सुद्धा रामा तुझाच प्रसाद. नाही, मी चटणी भाकरी खाणार नाहीये, आजपर्यंत मी फक्त श्रीखंडपुरी खात होतो, असं म्हणता येणार नाही. कारण देवाला आपली काळजी आहे. जास्त श्रीखंडपुरी खाल्ली की डायबिटीज होणार, म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी ज्वारीची भाकरी आणि चटणी देणार देवा. भगवंताची कृपा आपल्यावर एवढी आहे की म्हणून आपण आग्रह करू नये, आणि त्या आग्रह न करता आपल्या वासनेचं मरण त्यातच होणार आहे. असं म्हणता जानकी जीवन स्मरण. जय जय राम.